नमस्कार, मी डॉक्टर दिलीप सातभाई. 2025-26 या करनिर्धारण वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र 3 या फॉर्म मध्ये मोठे बदल झाले आहेत आणि त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने अधिसूचना क्रमांक 41/2025 तारीख 30 एप्रिल 2025 द्वारे करनिर्धारण 2025-26 साठी प्राप्तिकर विवरणपत्र फॉर्म 3 आता जारी केला आहे. ऑडिट नसलेल्या करदात्यांसाठी हा फॉर्म दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025 आहे, तर ऑडिटच्या अधीन असणाऱ्या करदात्यांसाठी ही अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2025 आहे. व्यवसाय किंवा व्यापारासंदर्भात उत्पन्न असणाऱ्या व्यक्ती किंवा हिंदू अविभक्त कुटुंबासाठी हा फॉर्म अतिशय उपयुक्त आहे. यात तुम्हाला व्यवसायाच्या उत्पन्नाव्यतिरिक्त पगार, घराची मालमत्तेपासून येणारं उत्पन्न, भांडवली नफा, अल्प और किंवा दीर्घकालीन, इतर स्रोतातून मिळणारे उत्पन्न आणि नेहमीचे व्यवसाय आणि व्यवसायातून उत्पन्न यासह विविध उत्पन्नाच्या बाबींचा पण समावेश होतो. हा फॉर्म इतर रिटर्न फॉर्म पेक्षा लक्षणीयरित्या अधिक तपशीलवार आहे आणि म्हणून यात झालेले बदल, जे काही लक्षणीय ठळक बदल आहेत, त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. पहिला बदल भांडवली नफा विभाजनासंदर्भात आहे, जो 23 जुलै 2000 पूर्वी किंवा 23 जुलै 2024 नंतरच्या कालावधीसाठी असेल. अर्थसंकल्प 2024च्या तरतुदींच्या आधारावर 23 जुलै 2024च्या आधी मिळविलेला भांडवली नफा आणि त्यानंतरच्या कालावधीत मिळविलेला भांडवली नफा अशी विगतवारी आता प्राप्तिकर विवरणपत्र भरताना करावी लागणार आहे. यासाठी करदात्यांना त्यांना मिळालेल्या नफ्याच्या रकमेवर भिन्न दराने मालकी हक्काच्या कालावधीच्या आधारे भांडवली नफ्यावरील कर काढावा लागणार आहे. या बदलाचा मुख्य उद्देश अर्थसंकल्पातील झालेल्या बदलामुळे नव्याने झालेल्या कालमर्यादा निर्दिष्ट करून भांडवली नफ्याची आकडेमोड सुलभ करणे व त्यावर देय प्राप्तिकर सुनिश्चित करणे हेच आहे. दुसरा महत्वाचा बदल शेअर बायबॅकवरील भांडवली तोट्या संदर्भात आहे. नवीन तरतुदीनुसार 1 ऑक्टोबर 2024 पासून शेअर्स बायबॅक मध्ये झालेला भांडवली तोटा जर संबंधित शेअर्सवर मिळालेले लाभांश उत्पन्न इतर स्रोतातून मिळालेल्या उत्पन्नाच्या शीर्षका अंतर्गत दर्शविले असल्यासच मान्य केला जाणार आहे. या महत्वपूर्ण तरतुदीमुळे बायबॅकशी संबंधित असलेल्या भांडवली तोट्याच्या संदर्भात अपेक्षित स्पष्टता आता आली आहे. तिसरा महत्वाचा बदल मालमत्ता आणि दायित्व माहिती संदर्भात आहे. याला AML स्टेटमेंट आपण म्हणतो, AML शेड्यूल म्हणतो. ITR 3 फॉर्म मध्ये मालमत्ता आणि दायित्वाची माहिती देण्याची मर्यादा यंदाच्या वर्षी पूर्वी असलेल्या 50 लाख रुपयाच्या मर्यादेवरून 1 कोटी रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे. सबब आता 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या करदात्यांनी मालमत्ता आणि दायित्वांची तपशीलवार माहिती द्यावी लागणार आहे. उच्च उत्पन्न असलेल्या व्यक्तींसाठी त्यांच्या सर्व व्यवहारात अधिक पारदर्शकता आणणे आणि त्याचे अनुपालन सुलभ करणे हे मुख्य उद्दिष्ट आता यामुळे साधले जाणार आहे. चौथा महत्वाचा बदल क्रूज व्यवसाय आणि त्या संदर्भात तो व्यवसाय गृहीत उत्पन्नात समाविष्ट केल्यासंदर्भात आहे. क्रूज व्यवसाय ऑपरेटरसाठी 2024च्या अर्थसंकल्पात सादर केल्याप्रमाणे नवीन कलम 44 BBC अंतर्गत गृहीत टक्केवारीच्या आधारे जमा राशीवर कर आकारणी करण्याच्या तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या आहेत व त्याबरहुकूम ITR 3 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यात प्रवासी वाहतुकीच्या जमा राशीच्या 20% रक्कम अनिवासी क्रूज ऑपरेटरसाठी आता करपात्र नफा मानण्यात येणार आहे. ITR 3 फॉर्म मध्ये हा संदर्भ समाविष्ट केल्याने क्रूज व्यवसायांसाठी त्यांनी काय करायला हवे यात आता स्पष्टता आली आहे
व त्यांना त्यांच्या ऑपरेशनसाठी लागू असलेल्या विशिष्ट कर तरतुदी अगोदर समजू शकणार आहेत आणि नवीन कर रचनेचे अधिक प्रभावीपणे पालन करणे आता त्यांना शक्य होणार आहे. पाचवा महत्वाचा बदल उत्पन्नातील वजावटीसाठी सखोल माहिती संदर्भात आहे. कलम 80C, कलम 1030 ने घरभाडे भत्ता आणि इतर अंतर्गत वजावटीसाठी सखोल माहिती देण्याची आता गरज आहे. अशा वजावटीची मागणी करणाऱ्या करदात्यांना सदर वजावट मिळण्यासाठी त्यांच्याकडे योग्य पात्रता आहे किंवा कसे ही माहिती करून घेण्यासाठी किंवा या माहितीतील देण्यातील चुका टाळण्याकरिता अधिक तपशीलवार माहिती आता प्रदान करावी लागणार आहे. याचा उद्देश करदाता व प्राप्तिकर विभाग यांच्यात असणारी होणारी विसंगती मोठ्या प्रमाणात कमी करणे आणि मागणी केलेल्या वजावटीची अचूकता सुधारणे व त्याप्रमाणे एकूण कर अनुपालन वाढवणे हे यामागचा उद्देश आहे. शेवटचा सहावा महत्वाचा बदल TDS मध्ये कोडच्या माहिती संदर्भात आहे. या विवरणपत्रात एक नवीन आवश्यकता सुरू करण्यात आली आहे. करदात्यांना ITR 3 फॉर्मच्या वेळापत्रकानुसार TDS विभाग कोड नोंदवणे आता आवश्यक झाले आहे. यामुळे स्त्रोतावर कापलेल्या कराचा चांगला मागोवा घेता येणार आहे आणि करदात्यांना आणि कर अधिकाऱ्यांसाठी सामंजस्य प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. या ज्या खर्च वा गुंतवणुकीची उत्पन्नातून वजावट घ्यायची असेल ते कलम आता निर्दिष्ट करणे आवश्यक झाले आहे. 2025-26 च्या कर निर्धारण वर्षासाठी असे एकंदर 6 मोठे बदल झाले आहेत. हा व्हिडिओ माझा जर आपल्याला आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.